पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या कोथरूडमधल्या मुलींना अखेर न्याय मिळालेला आहे। याचिकेवरती निर्णय देत असताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिलेत। पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही, त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावरती अपमान केला असं कोर्टाने म्हटलं। या आदेशाच्या नंतर पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी या मुली आणि त्यांना या लढ्यामध्ये साथ देणारे हे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत। तक्रार देखील दाखल केली जाणार आहे। 2 ऑगस्टला एबीपी माझाने ही बातमी दाखवलेली होती। यानंतर 3 महिन्यांच्या नंतर पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश आलेत, त्यामुळे या मुलींच्या लढ्याला मोठं यश आलंय। पुण्यामधल्या 3 मुलींच्या सोबत पोलिसांनी गैरवर्तन केलं आणि याची दखल कोर्टाने घेतली। संबंधित पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। एबीपी माझाने अगदी पहिल्या दिवसापासून ही बातमी लावून धरली। आता मात्र पीडित मुलींनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। रुपाली चाकणकर यांनी पीडित मुलींचं नाव घेऊन सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती। यानंतर मुलींनी ही पोस्ट डिलीट करण्याची विनंती देखील रुपाली चाकणकर यांना केली, मात्र पीडितेच्या विनंतीच्या नंतर देखील चाकणकरांनी पोस्ट डिलीट केली नव्हती। त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी या पीडित मुलींनी केली आहे। म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये क्रिमिनल डिफेमेशन आहे। एखाद्या SC ST कम्युनिटीच्या मुलीवरती जेव्हा विनयभंग होतो आणि त्या मुलीचं नाव जर एखाद्या पदावर असलेल्या अधिकारी किंवा कोणी पदसिद्ध जर असतील तर त्यांनी जर नाव केलं जाहीर, तर क्रिमिनल डिफेमेशन सारखं सेक्शन लागतं आणि ह्या मुली ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अनुसूचित जातीच्या असल्यामुळे क्रिमिनल डिफेमेशन आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन अंतर्गत रुपालीताई चाकणकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो करावा लागेल। त्याच्यासाठी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं लीगल मार्गदर्शन घेणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.